समज हा पेटवलेल्या बॉम्बसारखा असतो. आपल्या अंतःकरणात ज्यावेळी गैरसमज निर्माण होतो त्यावेळेला आपण त्या बॉम्बला पेटवलेलंच असतं. त्याचा स्फोट झाल्याशिवाय राहत नाही. त्या स्फोटाचा पहिला तडाखा जर कोणाला बसत असेल तर आपल्याला स्वतःला बसत असतो. आपल्या अंतःकरणात ज्यावेळी गैरसमज निर्माण होतो ना त्यावेळेला आपण त्या गैरसमजाचा विचार करत आपल्या कृतीतली अर्धी शक्ती आपण वाया घालवत असतो. आपण त्याचा सारखा विचार करत राहतो आणि आपली मनाची शांती ढळते आणि आपण अस्वस्थ होतो. अस्वस्थ झालेलं मन त्याची निर्णय क्षमता कमी होते, त्याची कृतिशीलता कार्यशीलताच कमी होते. अस्वस्थ मनाने घेतलेला कोणताही निर्णय हा कधीही योग्य नसतो. अस्वस्थ मन जे निर्णय घेतं ते अयोग्यच असतो आणि त्या निर्णयाचा परिणाम मात्र 100% आपल्याला भोगावा लागतो. त्यामुळं आपण जे काम करत असतो अस्वस्थ होऊन त्या कामावरच आपल्या त्या कामाच्या क्वालिटीवर आपला परिणाम होत असतो. त्यामुळे गैरसमजाचा पहिला फटका आपल्या कृतिशीलतेला घडतो. दुसरा गैरसमजाचा जो फटका येतो आपल्या मानसिक शांतीला बसत असतो. आपली मानसिक शांती उद्ध्वस्त होते आणि आपण सतत 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 त्या गैरसमजाच्या भोवतीच फिरत असतो. हा वैयक्तिक आपल्याला होणारा तोटा असतो आणि तो न दिसणारा असतो. गैरसमजाचा दुसरा सगळ्यात मोठा तोटा जर कुठला असेल तर आपण ज्या वेळेला तो गैरसमज आपल्या अंतःकरणात निर्माण करून दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो ना, तो कितीही प्रयत्न केला तर आपल्याला तो दाबून ठेवता येत नाही, झाकून ठेवता येत नाही. गैरसमज हा उलटीसारखा असतो. उलटीसारखा मळमळ सुरू झाली तर ती बाहेर पडल्याशिवाय जशी चैन पडत नाही ना तसा गैरसमज व्यक्त झाल्याशिवाय आपल्याला चैन पडू देत नाही आणि आपल्याला चैन पडतही नाही. त्यामुळे गैरसमज ज्या वेळेला व्यक्त होत असतो त्यावेळेला समोरची व्यक्ती कदाचित त्याची चूक असेल अथवा नसेल त्या समोरच्या व्यक्तीवर त्याचा नको तेवढा परिणाम होतो आणि आपण ज्या वेळेला त्याला नको ते बोलतो, त्याची चूक नसताना बोलतो त्यावेळेला तो माणूस कायमस्वरूपी आपल्यापासून तुटत असतो. कालांतराने आपल्या मनामध्ये लक्षात आलं किंवा आपल्याला कळून चुकलं की बाबा त्याचं काही चुकलं नव्हतं, त्याचा गैरसमज आपण स्वतःहून करून घेतला, आपल्यामुळं तो दुखावला गेला. मग आपण तिथं जातो, त्याची माफी मागतो आणि त्याला सांगतो की बाबा रे तुझा माझा गैरसमज झाला होता, तुझी काहीच चूक नव्हती. तो माणूसही आपल्याला कदाचित माफ करतो पण त्यानंतर ती जोड जी असते ना त्या माणसाचा जोडलेली ती जोड कधीही पूर्वीसारखी नसते. त्याच्यात चीर ही दिसतच असते, त्याच्यात थोडा गॅप हरतच असतो. कदाचित तो माणूस आपल्याला माफ करतो पण आपण बोललेलं तो कधीच विसरत नाही. त्यामुळे तो माणूस पूर्वीसारखा आपला कधीच होत नाही. त्यामुळे गैरसमजाचा हा बाह्य दुसरा दिसणारा तोटा सगळ्यात मोठा असतो. आपल्या जवळची चांगली माणसं नकळत आपण तोडत असतो आणि ती तुटत जात असतात. गैरसमज निर्माण तरी का होतं माझ्या बांधवांनो? आपलं अंतःकरण आपलं मन गढूळ झालं की आपल्या अंतःकरणामध्ये स्पष्ट आणि सत्य काही दिसत नाही. जे सत्यापासून बाजूला जातं ते गैरसमजामध्ये रूपांतरित होत असतं. त्यामुळं चित्त जर शुद्ध नसेल तर अशुद्ध चित्तामध्ये गैरसमज निर्माण होतो. ज्यांचं चित्त शुद्ध आहे त्यांच्यामध्ये गैरसमज कधीच निर्माण होत नाही. अशी कोण आहेत? असे या पृथ्वी तलावरले सर्व संत आहेत, होऊन गेलेले आणि आता आहेत ते सुद्धा. तुम्ही कोणत्याही संताचं जीवनचरित्र पहा, कोणत्याही संताचं पहा, एकाही संताच्या जीवनामध्ये गैरसमज आलेला अनुभव किंवा गैरसमज झालेला अनुभव कुठल्याही चरित्रात तुम्हाला दिसणार नाही. का बरं संतांच्या जीवनामध्ये गैरसमज निर्माण झाला नाही? त्याचं एकच कारण आहे. काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधित ना, विश्वासी तो करी स्वामीवरे सत्ता सकळ भोगिता होय त्यांचे, तुका मने चित्त करावे निर्मळ येऊन गोपाळ राहे ते. त्यांचं चित्त निर्मळ झालेलं असतं आणि त्यामध्ये देव वास करत असतो. याचा अर्थ काय? ज्याचं चित्त निर्मळ आहे तिथं देवत्व वास करत असतं आणि जिथं देवत्व वास करत असतं तिथं विकाराला कुठलीही संधी नसते, कारण सत्याचा अंगीकार त्या चित्तानं केलेला असतो. त्यामुळं असत्याच्या रूपावर आधारलेलं किंवा असत्याचा आधार घेऊन उभा राहिलेला गैरसमज हा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीच येत नाही. त्यामुळं आपल्या जीवनामध्ये गैरसमज निर्माण होऊन इतका मोठा आपला तोटा होणार असेल तर गैरसमज आपल्या जीवनात कधी निर्माण होऊच नये असं आपल्या प्रत्येकाला वाटत असेल तर एकच करावं लागतं की आपल्या अंतःकरणाची आपल्या चित्ताची शुद्धता आपण आपल्या पातळीवर वैयक्तिकरित्या करावी लागते. आणि ज्यावेळी चित्त शुद्ध होतं त्याच वेळेला जीवनामध्ये गैरसमजाला कायमस्वरूपी मुठमाती मिळते. चित्त शुद्ध कशाने होतं? अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य अति, देखे अखंडित प्रसन्नता अति, जेथ चित्ता तेथे रिग्णे नाही समजता, संसार दुःखा. विश्वमाऊली ज्ञानदेवांनी हे सांगून दिलं.
त्यामुळं अंतर्मुख होण्यानं आपल्यातले दोष आपल्याला दिसतात आणि त्यानं आपलं चित्त शुद्ध होत असतं. आणि अंतर्मुख होण्याची क्रिया म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये साधनेचा अंगीकार करणं आणि आपण साधक होणं आणि आपल्या जीवनामध्ये साधनेनं आपल्या चित्ताची धुलाई करणं आणि त्याला शुद्ध करणं हे आपल्या हातात आहे आणि हे आपण करू शकतो. त्यामुळे चित्ताची शुद्धता आपल्याला जर करता आली तर आपल्या जीवनातला गैरसमज हा कायमस्वरूपी हद्दपार झाल्याशिवाय राहत नाही आणि ते करता येतं आणि ते शक्य आहे. धन्यवाद.